गेल्या 5 दिवसांपासून सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसामुळे डोंगर माथ्यावरील ओढे नाले वाहू लागले। यामुळे या भागात असणारे छोटे मोठे धबधबे डोंगर माथ्यावरनं कोसळताना दिसत आहे। असाच साताऱ्याच्या जवळ असणारा प्रसिद्ध ठोसेघर धबधबा देखील ओसंडून वाहतोय। पावसाचा जोर वाढल्यानंतर याच धबधब्याचं अनोखं मनमोहक रूप पर्यटकांना आकर्षित करत असतं। ठोसेघर येथील छोटा आणि मोठा असे दोन्ही देखील धबधबे ओसंडून वाहू लागलेले आहेत। पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची पावलं या धबधब्याकडे वळू लागलेली आहेत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी। मी आता आहे साताऱ्यातील ठोसेघर धबधब्याच्या या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी हा धबधबा जो कोसळतोय हा छोटा धबधबा म्हटलं जातं, मात्र याचा प्रवाह तुम्ही पाहिला तर खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळं आजूबाजूच्या नदी नाल्यातून येणारं पाणी जे आहे ते इथं या ठिकाणी धबधब्यात ओसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचबरोबर या ठोसेघरचा उंचावून कोसळणारा दुसरा पण मोठा प्रवाह आहे। असे दोन प्रवाह या ठिकाणी वाहत असतात आणि खरं तर पर्यटक या ठिकाणी मोठ्या संख्येने दरवर्षी येऊन या ठिकाणी याची मजा घेत असतात। काही पर्यटक आता या ठिकाणी सातारा जिल्ह्यातूनच आलेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल, तुम्ही कुठून आला आणि कशी मजा केली, काय सांगाल? आणि खूप मजा केली आहे। पावसाचा खूप आनंद घेतलाय। फिलिंग एकदम उत्तम आहे। काय तुम्ही काय सांगाल, तुम्ही काय काय मजा केली? आम्ही एक तर म्हणजे कालपासून ठरवत होतो येऊ का नको, कारण पाऊस जास्त इकडे आहे। आता आम्ही घेतला तर खरं तर आम्ही लोणावळ्याला जाणार होतो, पण तरीही म्हटलं आपल्या सातारा जिल्ह्यातील हा ठोसेघर धबधबा आहे, याचा आपण आनंद घेऊ शकतो, जवळच्या जवळ सहल करू शकतो। तुषार तपासे, झी मीडिया, सातारा।